दुसरीकडे कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, तुम्ही ऐकलंच असाल एकनाथ शिंदे काय म्हणाले। तर लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो, फक्त तुम्ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळाला का नाही। तर चला सुरू करूया। एकनाथ शिंदे काय म्हणाले हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। तर राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दिवाळी बोनस जाहीर केलेला आहे। महायुती सरकारनं राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करणार आहे। ही योजनेचे उद्देश आहे। योजनेनुसार राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार आहे। राखी पौर्णिमेच्या या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा झाला आहे। आतापर्यंत 3 हप्ते डीबीटीच्या माध्यमातून खात्यात जमा झाले आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत यापूर्वी 30 सप्टेंबर 2024 होती, ती वाढवून 15 ऑक्टोबर 2024 करण्यात आली। त्यामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले। अर्ज भरण्याची मुदत संपत असतानाच आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दिवाळी बोनस जाहीर केलेला आहे। ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात 3000 रुपयांचा बोनस जमा होणार आहे। त्याचबरोबर काही निवडक महिला आणि तरुणींना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे। तर कशी वाटली तुम्हाला खुशखबर? असेच व्हिडिओ येत असतात, मी लाडक्या बहिणींच्या बातम्या घेऊन येत असतो। त्यामुळे आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा। लगेच थोड्या वेळात व्हिडिओ येत आहे, कोणत्या महिला पात्र आहेत आणि ज्या महिलांना हप्ता मिळणार आहे त्यांची मी डिटेल घेऊन थोड्या वेळात एक व्हिडिओ अपलोड करणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो किंवा भावांनो, या चॅनेलला सबस्क्राईब करून आणि लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे आणि तुम्हाला हप्ता मिळाला का नाही ते पण सांगा। मी पुढच्या व्हिडिओत लवकरच घेऊन येत आहे, त्यामुळे लवकर सबस्क्राईब करा।